नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत आलू टिक्कीची रेसिपी। आलू टिक्की बनवण्यासाठी मी इथं सफेद वाटाणे धुवून घेतलेले आहेत। 5-6 तास भिजवले होते चांगले। आता आपण त्याला शिजत घालणार आहोत। तर पाहूया, कुकरमध्ये टाकणार आहे। पाणी काही जास्त घालायचे नाही। हे पहा, पाणी थोडंसंच घातलेलं आहे। थोडी हळद घालूया आणि एकदम थोडं मीठ घालायचं। हे आता शिट्टी करून घेऊया। मी 6 बटाटू शिजवून खिसून घेतलेले आहेत। आपल्याला हिरवी चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर घेतली आहे, लसूण, आलं, हिरवी मिरची। हे कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे, सफेद मीठ, हळद, दही आहे, फेटून घेणार आहे, चिंचेची चटणी, कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल मिर्च पावडर, काळं मीठ, धनेपूड, जिरेपूड आणि चाट मसाला। आपण आता यात कॉर्न स्टार्च घालूया। मी आधी दोन चमचे घालून बघते। हिरवी मिरची थोडीशी, मीठ फक्त थोडंच टाकायचं नाही, जास्त पाणी सुटल्यानंतर चांगलं होत नाही, कुरकुरीत होत नाही। आपण आता हे सर्व मिळून घेऊया। जास्त थंड बटाटो झाल्यानंतर टाकायचं नाही, नाहीतर व्यवस्थित टिक्की बनत नाही कुरकुरीत। गरममध्येच, हलकं गरम असते तेव्हाच टाकायचं कॉर्न स्टार्च। तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता। हे पहा, मी डो तयार करून घेतलेला आहे। आता आपण हाताला तेल लावून टिक्की तयार करून घेऊया। जास्त मोठी बनवू नका आणि जास्त पातळी नाही। जास्त जाड बनवली की चांगली कुरकुरीत भाजत नाही। हे पहा, मी एवढी केलेली आहे। आपण आता सर्व टिक्की बनवून घेऊया। कॉर्न स्टार्च लावून मग आपण तळून घ्यायच्या सर्व टिक्की, म्हणजे चिटकत नाहीत आणि कुरकुरीत तळून निघतात। तर आता हे आपण सर्व तळून घेऊया। धीम्या आचवरच तळून घ्यायचं, जास्त तेज आच ठेवायची नाही, नाहीतर करपल्यासारखं होणार, आतून कच्च्या राहतील। खालून लाल झाल्या ना, दिसतात आपल्याला, खालून लाल झाल्या ना मग पुन्हा पलटायचे आपण। पहा, खालून लाल झालंय ना, आता आपण पलटूया याला। पहा, आपण आता एकदम व्यवस्थित छान कुरकुरीत भाजून घेतलेले आहेत। आपण आता दुसरे सगळे तळून घेऊया। टिक्की आपल्या तयार आहेत। आपण आता सर्व करूया। सफेद वाटाणे आपण शिजवून घेतलेले होते ते घालूया। हिरवी चटणी, चिंचेची चटणी, दही घालूया। फेटून घेतलेलं आहे दही मी। सफेद मीठ, काळं मीठ, जिरा पावडर, धनिया पावडर, लाल मिरची पावडर, चाट मसाला आणि कोथिंबीर। तर हे पहा, आपण सर्व केलेलं आहे।
छान कुरकुरीत बनतात। माझी रेसिपी नक्की पहा। आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।